लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हे बघा, मला एका बहिणीचा फोन आला होता आणि त्या बहिणीने मला अशी माहिती दिली की मी बँकेत गेली. बँकेत गेल्यानंतर मी माझं खातं चेक केलं. तर पहिलं तर त्यामध्ये झिरो बॅलन्स होतं. परंतु आज मी बँकेत गेली आणि आज मी बँक खातं चेक केलं तर माझ्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत, असं त्या बहिणीने मला फोन करून सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये वाटप झाली का मग? कारण जरी बहिणीला 3,000 रुपये येत आहे तर मग 3,000 रुपये वाटप झाली का? आणि बाकीच्या बहिणींना हप्ता आला, तुम्हाला का आला नाही? संपूर्ण गोष्टींची माहिती, संपूर्ण तुमच्या प्रश्नांची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. त्यामुळे माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला देतो. तसेच तुम्हाला 11,623 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट पाहायला भेटणार आहे. 11,623 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व माहिती सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. पहा आता संपूर्ण माहिती. हा तर माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. कुठे पण कट करू नका. हप्ता पाहिजे ना, 3,000 पाहिजे ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा तर काही बहिणींना 3,000 रुपये वाटप सुरू झाल्याचं आता समजलेलं आहे आणि वाटप सुरू अखेरकार झालेले आहे. म्हणजे 2 हप्ते बहिणींना आले. त्यामुळे प्रचंड बहिणी खुश झालेल्या आहेत. 2 महिन्याचे पैसे आलेले आहेत, 3,000 रुपये. आता मी तुम्हाला सांगतो, माझा तुम्हाला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे बहिणींनो, की तुम्हाला हप्ता आला का? आला असेल तर आला असं कमेंट करा. आणि किती आले? किती आले? 1,500 आले की 3,000 रुपये आले? हे पण मला कमेंट करून सांगा. कारण यामध्ये एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट असं आहे की काही बहिणींना 1,500 रुपये वाटप सुरुवात झाले आणि काही बहिणींना 3,000 रुपये वाटप सुरुवात झालेला आहे. हा सर्वात मोठा ट्विस्ट आहे. असं का? काही बहिणींना 3,000 रुपये का आणि बाकीच्या बहिणींना 1,500 रुपयेच का? याबद्दल पण तुम्हाला उत्तर भेटेल. काही काळजी करू नका, सांगतो याबद्दल पण माहिती. परंतु महत्त्वाचं तुमच्यासाठी आनंदाची बातमी बहिणींनो, हप्ता वाटप सुरू झाला. ओके, हप्ता वाटप सुरू झाला. ज्या पद्धतीने जी-आर आला होता आणि जी-आर आल्यानंतर भरपूर दिवस झाले आणि आता वेळ झाली आणि अखेरकार हप्ता आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे आणि भरपूर बहिणींचे कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. आता बघा, तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्ही विचार करत असाल की आम्हाला तर हप्ता आला नाही आणि मी तुम्हाला डायरेक्ट सांगते की हप्ता आला. हे बघा, काही बहिणींना हप्ता आलेला आहे. बाकीच्या बहिणींना अजून आलेला नसेल ना, तर आज तुमच्या खात्यामध्ये, जरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल तर आज तुमच्या खात्यामध्ये किती वाजता हप्ता जमा होईल त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. हा व्हिडिओ पूर्ण बघा बहिणींनो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी मोठी जी पण माहिती येत असते ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत असतो. अशी माहिती कोणीच सांगणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्हाला जबरदस्त माहिती पाहायला भेटणार आहे. पुढील एका मिनिटात बघा. हा तर लाडक्या बहिणींनो, आता व्यवस्थितपणे समजून घ्या माहिती. जी-आर आला, 319 कोटी रुपये मंजूर होऊन आले आणि त्यानुसार हप्ता आता दिला जात आहे. हे बघा, जी-आर जरी एका महिन्याचा आलेला आहे, म्हणजे जुलै महिन्याचा जी-आर आलेला आहे तो मागील महिन्याचा, तर मग काही बहिणींना 3,000 रुपये कसं काय मिळत आहे? हा सर्वात महत्त्वाचा डाऊट आणि प्रश्न.
हालाकी 319 कोटी रुपये हा एका महिन्याचा निधी आहे, बरोबर ना? ठीक आहे, एका महिन्याचा निधी आहे. तर मग काही बहिणींना 3,000 रुपये कसं काय? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ना. चला, या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला देतो. हे बघा, काही बहिणींना 1,500 रुपये वाटप, तर काही बहिणींना 3,000. आता हे असं का होत आहे? याचं तुम्हाला मी डायरेक्ट इथेच क्लिअर करून सांगतो, की काही बहिणींना 1,500 आणि काही बहिणींना 3,000. मग हा अन्याय आहे का काही बहिणींवर, की काही बहिणींना 1,500च फक्त आणि काही बहिणींना 3,000 रुपये? रक्षाबंधन निमित्त काही बहिणींना कमी पैसे, काही बहिणींना जास्त पैसे. तर हे असं आहे का? तर नाही. बहिणींनो, हे जे आहे ना, हे बरोबर आहे. हे जे काही बहिणींना 3,000 रुपये आणि काही बहिणींना 1,500 रुपये जे मिळत आहे ना, आता वाटपची सुरुवात झालेली आहे ना, तर हे जे आहे हे बरोबर आहे. तर ते कसं? तर ते तुम्हाला समजून सांगतो. आता हे बरोबर कसं काय आहे? आता तो फरक तुम्ही समजून घ्या. काही बहिणींना 1,500 काही बहिणींना 3,000 कसं काय? बघा आता ती माहिती. हां, तर बघा आता, काही बहिणींना 1,500 आणि काही बहिणींना 3,000 हा जो फरक आहे, हा फरक तुम्हाला सांगतो मी. काय झालेलं आहे? तुम्हाला सर्व हप्ते मिळालेले आहेत, सर्व. तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला नाही, म्हणजे 25वा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त 25व्या हप्त्याचे 1,500 रुपये वाटप. आणि ज्या बहिणींना 3,000 रुपये वाटप होत आहेत, त्यांना मागील महिन्याचा 24वा हप्ता पण आलेला नाही. म्हणजे जून महिन्याचा. जून प्लस जुलै. ओके. आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला आहे, त्यामुळे आता जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यात दिला जात आहे. आणि काही बहिणींना जून महिन्याचा हप्ता पण आला नव्हता. आणि त्यांना का आला नव्हता? कारण त्यांचं तेव्हा आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं. त्यामुळे त्यांनी आधार कार्ड बँकेशी आता लिंक केलं. ज्या बहिणीने मला कॉल केला होता, त्यांनी सांगितलं, की "सर, आम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलं होतं." मग तेच कारण आहे, की त्या बहिणींना जूनचा हप्ता मागील आला आणि 25वा हप्ता जो आहे तो आता जुलैचा. म्हणजे या 2 महिन्याचे त्यांना मागील जो हप्ता थांबलेला होता, त्या मागील हप्त्याचे 1,500 आणि आता हे जुलैचे 1,500 मिळून 3,000 रुपये त्या बहिणींना येत आहे. आणि ज्या बहिणींना सर्व मागील हप्ते मिळालेले आहेत, त्यांना फक्त 1,500 रुपये येत आहेत. त्यामुळे हा अन्याय वगैरे नाही. हां, हा हक्काचा पैसा आहे. काही बहिणींना मागच्या वेळी हप्ता आला नव्हता, तेव्हा तुम्हाला 1,500 रुपये आले होते. तर मग त्यामुळे त्या बहिणींचे 1,500 बाकी होते ना, ते बाकी 1,500 रुपये त्यांचे. ओके. हे बघा, तुम्हाला समजून सांगतो. हे बाकी असलेले 1,500. ओके. आणि आता हे जुलैचे 1,500 रुपये. जुलैचे 1,500 झाले की नाही 3,000. ओके. चला, हा डाऊट तुमचा क्लिअर झाला. म्हणजे वाटप 1,500 रुपयेच झालेले आहे. वाटप 1,500 रुपये सुरू झालेले आहे. परंतु काही बहिणींचा मागील महिन्याचा म्हणजे जून महिन्याचा हप्ता बाकी होता. त्यामुळे जून महिन्याचे 1,500 रुपये आणि जुलैचे असे मिळून त्यांना 3,000 रुपये वाटप झालेले आहेत. आणि ज्या बहिणींना म्हणजे तुम्हाला आता सर्व हप्ते मिळाले असतील, तर मग तुम्हाला मिळतील फक्त 1,500. आणि जरी तुमचा मागील 1-2 महिन्याचा हप्ता बाकी असेल, तर तुम्हाला 1,500 पेक्षा जास्त रक्कम मिळेल. आलं लक्षात? चला, ठीक आहे. महत्त्वाचं एक गोष्ट, हप्ता तुम्हाला पाहिजे असेल, मागील हप्ते जेवढे पण थांबलेले आहेत ते सर्व, तर त्यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करा. बँकेत जाऊन, बँकेत गेल्यावर तुम्हाला बँकवाले बरोबर सांगतीलच. डी-बी-टी एनेबल करा. डी-बी-टी पण त्यामध्ये होऊन जातं बरोबर. आणि महत्त्वाचं, तुम्ही पात्र असायला पाहिजे. तुम्ही ई-के-वाय-सी तुम्ही जी ई-के-वाय-सी आहे ती केली पाहिजे. ई-के-वाय-सी केली पाहिजे. पात्र असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मग आधार कार्ड बँकेशी लिंक करू शकता. डी-बी-टी एनेबल करू शकता. तुमचे सर्व थांबलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. आलं लक्षात? आता किती बहिणींना हप्ता आला आणि किती बहिणींना अजून आला नाही आणि तुम्हाला कधी हप्ता मिळेल? जरी तुम्हाला अजून हप्ता आलेला नसेल, तर मग तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होईल? चला, ती माहिती बघा. चला, तर आता फार महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. किती बहिणींना हप्ता आला? महत्त्वाचं. किती बहिणींना हप्ता आला? तर बघा, आता तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, की काही बहिणींना आता वाटप सुरुवात झालेली आहे. म्हणजे मोजक्याच बहिणींना आता वाटप सुरुवात झालेलं आहे. त्यामुळे सर्व बहिणींना झालेलं नाही. परंतु आज
भरपूर जिल्ह्यात वाटप होणार आहे. ते कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगतो. सर्व जिल्ह्यात वाटप होणार आहे. असं नाही की काही बहिणी राहून जातील आणि काही बहिणींना हप्ता मिळेल. सर्व बहिणींना हप्ता भेटणार आहे. महत्त्वाचं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आता. हप्ता वाटपची प्रोसेस तुम्हाला सांगतो. आज सर्व बहिणींना हप्ता भेटणार नाही. आज फार कमी बहिणींना हप्ता भेटणार आहे. ओके. कमी बहिणींना हप्ता भेटणार आहे आणि किंचित बहिणींना हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे. ₹1500 येणे सुरुवात झाली आहे. काही बहिणींना ₹3000 येणे सुरुवात झाली आहे. आता ₹3000 कसं काय ते तुम्हाला सांगितलंच मी. ओके. मागील हप्ता थांबलेला असेल त्यांना मागील हप्त्याचे पण 1500 आणि हे आता 1500 मिळून 3000 आणि काही बहिणींना सर्व हप्ते मिळाले त्यामुळे 1500. आलं लक्षात? म्हणजे हा हप्ता होता तुमचा 25वा हप्ता म्हणजे तुमचा जुलैचा हप्ता आहे हा. हा ऑगस्टचा हप्ता नाही बरं. याच्यामध्ये ऑगस्टचा हप्ता नाही. ऑगस्टचा हप्ता पण यासोबत द्यायला पाहिजे होता. कारण रक्षाबंधन महत्त्वाचा सण आहे आणि मागच्या वर्षी रक्षाबंधन निमित्त ₹3000 दिले होते. त्यामुळे यावेळी पण ₹3000 द्यायला पाहिजे होते 2 महिन्याचे. परंतु जी-आर आला आणि जी-आरमध्ये एकाच महिन्याचा निधी मंजूर होऊन आलेला आहे. बरोबर ना? एकाच महिन्याचा निधी मंजूर होऊन आलेला आहे. त्यामुळे फक्त एका महिन्याचा हप्ता ₹1500 फक्त. म्हणजे तुमचा जुलैचा हप्ता. ओके. चला ठीक आहे. ही माहिती पण तुम्हाला समजली. लाडक्या बहिणींनो आता हप्ता आज भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे, परंतु बाकीच्यांना येणार नाही. तर का? कारण वाटप जे आहे ते 5 दिवस चालते. 5 दिवस. ओके. म्हणजे पुढील 5 दिवसात तुमच्या खात्यामध्ये जेवढ्या पण राहिलेल्या बहिणी असतील, मग हळूहळूपणे आज काही बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या काही बहिणींच्या खात्यामध्ये, परवा काही बहिणींच्या खात्यामध्ये आणि 4थ्या-5व्या दिवशी काही बहिणींच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने वाटप होत असते. ओके. आज फक्त किंचित बहिणींना हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे. आता मी जी पुढे माहिती तुम्हाला देणार आहे, ती माहिती फार महत्त्वाची आहे. लक्षपूर्वक बघा लाडक्या बहिणींनो. हा तर बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे. रोज लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन माहिती येत असते. ती माहिती पण तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. आता जी माहिती आलेली आहे, 80 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. कशामुळे? ई-के-वाय-सीमुळे. हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, परंतु हा भाग तुम्हाला थोडक्यात सांगतो अजून. 80 लाख बहिणी ज्या अपात्र झाल्यात ई-के-वाय-सीमुळे. मी तेव्हा भरपूर वेळा सांगितलं होतं ई-के-वाय-सी करा, ई-के-वाय-सी करा. परंतु तेव्हा ई-के-वाय-सी केली नाही. भरपूर बहिणींनी केली नाही. आणि आता त्यांना समजत आहे, की हे करणं केवढं महत्त्वाचं होतं. ई-के-वाय-सी करणं केवढं महत्त्वाचं होतं, हे त्यांना आता समजत आहे. कारण हप्ताच बंद झालेला आहे ना. ई-के-वाय-सी केली नाही म्हणजे हप्ता बंद होत आहे. भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला आहे. काही बहिणींचा ना निकषामुळे हप्ता बंद झालेला आहे. निकष फार महत्त्वाचे आहेत. निकषमध्ये कसं? तर ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्या बहिणींचा हप्ता, भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला. ज्या बहिणी 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत त्या बहिणींचा हप्ता बंद झाला. ज्या बहिणींचं 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त आहे त्या बहिणींचा हप्ता बंद झाला. त्यानंतर इन्कम टॅक्सवाले टॅक्स जे भरतात त्यांचा हप्ता बंद झाला. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अजून काय होतं त्यामध्ये? 4 चाकी वाहन, इन्कम टॅक्स, 2-2 योजनेचा लाभ, 2.5 लाखपेक्षा उत्पन्न. हां, सरकारी कर्मचारी असाल तरी हप्ता बंद. असे भरपूर काही निकष आहेत. काही बहिणींना कागदपत्रामध्ये हप्ता बंद केलेला आहे. हे काही निकष आहेत ज्यामुळे हप्ता बंद करण्यात आलेला आहे. परंतु आता जे प्रोसेस आहे, पडताळणी चालू होती ना, पडताळणी. तर ही पडताळणी आता बंद झाल्याची माहिती पण मिळत आहे. आता फक्त ज्या बहिणी आता 1,66,00,000 बहिणी यासाठी पात्र आहेत, यांनाच हप्ता मिळणार आहे. जेवढ्या बहिणी आता अपात्र झाल्या त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. परंतु ज्या बहिणींचं वय म्हणजे जवळपास या वयोमर्यादा जी दिलेली आहे या योजनेसाठी, वयोमर्यादा कशी दिलेली आहे? तर 65 ते 70 पर्यंत दिलेलं आहे. ओके. म्हणजे जास्तीत जास्त 70. 70 म्हणजे 71 वर्ष झालं तर योजना आपोआप बंद होईल त्या बहिणीची. कारण ही एज लिमिट वयोमर्यादा दिलेली आहे. आलं तुमच्या लक्षात? चला ठीक आहे. ही माहिती पण समजली. पडताळणी बंद ठेवलेली आहे असं सांगण्यात येत आहे. ठीक आहे. चांगली बात आहे. पडताळणी जरी बंद आहे तर म्हणजे आता बहिणी अपात्र होणार नाही.
ही महत्त्वाची बातमी होती. चला आता पुढे फार महत्त्वाची माहिती आहे. बघा आता लक्षपूर्वक माहिती पुढे. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसोबतच तुम्हाला काही अजून नवीन माहिती पण माहीत असणे गरजेचे आहे. आता आजची अपडेट आलेली आहे, ती अपडेट तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो. बघा तर अपडेट आहे LPG गॅस सिलेंडरबद्दल. LPG LPG गॅस सिलेंडरबद्दल अपडेट काय आलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. तर सरकारने देशातील घरांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजे PNG PNG समजतं ना तुम्हाला? हां. तर PNG जोडण्या वाढवण्यासाठी एक योजनेला मंजुरी दिली आहे. आता LPG ऐवजी PNG ही योजना 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केली जाईल. हे बघा 1 सप्टेंबर 1 सप्टेंबरपासून ही योजना लागू केली जाणार आहे PNGची. आणि ज्या घरांकडे आधीपासूनच जोडण्या आहेत, परंतु ज्यांनी अद्याप बिल भरायला किंवा गॅस वापरायला सुरुवात केलेली नाही, अशा घरांना PNG पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आणि PNG नेटवर्कचा नवीन भागांमध्ये विस्तार करण्यावरही भर दिला जाईल. ओके. तर सरकारच्या मते सध्या देशात अंदाजे हे बघा अंदाजे किती 17.4 दशलक्ष 17.4 दशलक्ष घरगुती PNG जोडण्या आहेत. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा बरं. लाडकी बहीण योजनेबद्दल पण अजून पुढे माहिती आहे. पहिले हे PNG संदर्भात माहिती सांगतो तुम्हाला. ही माहिती पण तुमच्या कामाची आहे. 17.4 दशलक्ष PNG जोडण्या आहेत घरगुती. आणि ही नवीन योजना गॅस वितरण कंपन्यांना अधिक सक्रिय जोडण्यांचा विस्तार करण्यास मदत करेल. आणि सरकारला आशा आहे की यामुळे कंपन्यांचा नवीन घरापर्यंत पाईपलाईनचा विस्तार करण्यासाठी म्हणजे PNGचा विस्तार करण्यासाठी आर्थिक लाभ मिळेल. आणि कुटुंबांना त्यांच्या स्वयंपाकघरासाठी स्वच्छ, सोयीस्कर आणि सातत्यपूर्ण गॅसचा पर्याय उपलब्ध होईल. हा उपक्रम अशा वेळी आला आहे जेव्हा होमरच्या सामृद्धध्वनीशी संबंधित समस्यांमुळे देशातील LPG पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. तुम्हाला माहीतच आहे ज्या पद्धतीने जे काही युद्ध झालं होतं त्यामुळे परिणाम झाला होता आणि जे काही शॉर्टेज झालं होतं गॅस सिलेंडरचे, तर त्यामुळेच हे PNGचा ऑप्शन आता दिला जाणार असल्याचं आता बोललं जात आहे. चला ठीक आहे. ही माहिती फार महत्त्वाची होती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. ठीक आहे. ही माहिती पण सांगून दिली तुम्हाला याच व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी अजून बोललेलो आहे की तुम्हाला 16 म्हणत आहे मी 11,623 रुपये संदर्भात पण माहिती भेटणार आहे. ही अपडेट फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, याबद्दल पण सांगतो. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला सांगतो 1,500 रुपये वाटप जे आहे ना, अजून तुमच्या खात्यामध्ये झाले नसेल तर आज कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल कोणत्याही क्षणी. चेक करत राहा मेसेज. हप्ता आल्यावर तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतो मोबाईलवरती, बरोबर ना? कोणत्याही क्षणी तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल आता. ओके. बघत राहा मेसेज. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. हा तर लाडक्या बहिणींनो मेसेज येईल तुम्हाला मोबाईलवरती. तर चेक करत राहा मेसेज कोणत्याही क्षणी तुम्हाला येईल आता मेसेज. तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी होती. लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे. या योजनेमार्फत दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आता यामध्ये काही बहिणींना 3,000 रुपये मिळेल, तर असं समजायचं नाही की काही बहिणींना 3,000 कसं काय. तर ते त्यांचे मागील महिन्याचे थांबलेले हप्ते असतील. समजलं? हे तुम्हाला सुरुवातीलाच क्लिअर करून दिलेलं आहे. आणि हे बघा GR येऊन किती दिवस झाले, तर 12 तारखेला GR येऊन गेला होता, 12 ऑगस्ट रोजी. तर जवळपास 15 ऑगस्टपर्यंत हप्ता येऊन जायला पाहिजे होता, परंतु हप्ता काही आला नाही. जवळपास 19-20 तारखेपर्यंत हप्ता येण्याचे चान्सेस वाढले आणि आता 19 तारखेपासून आता काही बहिणींना वाटप सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे
हे बघा, असं नाही की डायरेक्ट सर्व बहिणींना येईल. आता काही बहिणींना वाटप होईल संध्याकाळपर्यंत, काही बहिणींना, त्यानंतर मग 20 तारखेच्या सकाळी-सकाळी काही बहिणींना. अशा पद्धतीने हळूहळूपणे आता वाटप केली जाणार असल्याचं समजत आहे. प्रोसेस सुरुवात झालेली आहे. हळूहळूपणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येईल. टेन्शन जरासं पण घ्यायचं नाही. सर्वांना हप्ता भेटणार आहे. काही जण टेन्शन घेतात की अजून हप्ता आला नाही. भरपूर बहिणींचे कमेंट अजून नाहीच येत आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही नाहीच म्हणणार की हप्ता आला नाही, हप्ता आला नाही. हप्ता जरी तुम्हाला आला नसेल तर थोडी वाट बघा, आता जास्त नाही. कारण शासन काय बघत आहे की रक्षाबंधन सण, आता रक्षाबंधन सण पण येत आहे आणि हा जो हप्ता आहे तो रक्षाबंधन निमित्तच आम्ही देऊ असं म्हटलं जातं आहे. मग रक्षाबंधनच्या 1 आठवड्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल आणि त्यामुळे आता वाटप आता त्याची सुरुवात होणार आहे हळूहळूपणे आणि पुढील 5 दिवस ती वाटप चालू राहणार आहे. रक्षाबंधनपर्यंत वाटप चालू राहणार आहे. आता वाटप सुरुवात होईल आणि रक्षाबंधनपर्यंत वाटप सुरू राहणार आहे बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? त्यामुळे जरासं पण असं टेन्शन घ्यायचं नाही की आम्हाला हप्ता आला नाही, कधी मिळेल, केव्हा मिळेल. सर्व बहिणींना मिळणार आहे. तुम्ही पात्र असाल ना, तर काहीच टेन्शन घेण्याची जरूरत नाही तुम्हाला. पात्र बहिणींना तर 1001% हप्ता भेटणार आहे. 100% असतं ते, पण मी 1001% सांगत आहे. ओके. तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची होती लाडक्या बहिणींनो. चला ठीक आहे. मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. तसेच मी सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो की 11,623 रुपये संदर्भातून माहिती मिळेल. चला ती माहिती पण सांगतो. पहिले लाडक्या बहिणींनो, तुम्ही हप्त्याची जी वाट बघत आहेत ती वाट आता तुमची पूर्णपणे संपणार आहे. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ही सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला द्यायची होती. चला ही माहिती इथे आपण थांबूया आणि आता पुढे महत्त्वाची माहिती 11,623 रुपये संदर्भात शेवटची अपडेट आहे ती अपडेट बघा आता. तर मी तुम्हाला बोललो तो 11,623 रुपये संदर्भात अपडेट मिळेल. तर हे आहेत सोन्याचे भाव आजचे. सर्व सांगतो तुम्हाला 18, 22 त्यानंतर 24 कॅरेट सर्व सांगतो. सोन्याचे भाव आहेत 1 ग्रामचे. जर 1 ग्राम तुम्ही सोनं खरेदी करायला गेले ना, तर 11,623 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. हे आहे 18 कॅरेट सोनं. ओके, 18 कॅरेट. तर 11,623 रुपये संदर्भातून अपडेट मी तुम्हाला दिली याच व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर अपडेट दिलेच आणि त्यासोबत सोन्याचे भाव पण आजचे 18 कॅरेटचे भाव तुम्हाला इथे सांगून दिले. सोन्याचे भाव 1 ग्रामचे 11,623 रुपये. आता चला मी तुम्हाला सर्व माहिती देतो. इथे 1 ग्रामचा भाव आपण बघणार आहोत. पहिले 18 कॅरेटचा, 18 कॅरेट, त्यानंतर तुमचं 22 कॅरेट. हे बघा सोन्याचे भाव जाणून घ्या बहिणींनो. 24 कॅरेट आजचा भाव, सोनं खरेदी करत असाल तर तुम्हाला इथेच भाव सांगतो, सोनारच्या दुकानावरती जाण्याची जरूरत नाही. 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे आजचा 11,623 रुपये, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि त्यानंतर 1 ग्रामचा भाव आहे 22 कॅरेटचा 14,000. ओके, 14,205 रुपये. आणि त्यानंतर 24 कॅरेटचा भाव आहे 15,497 रुपये. हे ताजे भाव आहेत, आताचे आलेले ताजे भाव 1 ग्रामचे. ओके, त्यानंतर आपण आता बघणार आहोत 10 ग्रामचे भाव. त्यामध्ये तुमचं 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. तर हे बघा आता लक्षपूर्वक बघा. इथे जे भाव आहे ते 10 ग्रामचे सांगतो मी. पहिले 18 कॅरेटचा 10 ग्रामचा भाव 1,16,000, 1,16,230 हा 10 ग्रामचा भाव आहे 18 कॅरेटचा. त्यानंतर 22 कॅरेटचा 10 ग्रामचा भाव तुम्ही बघू शकता 1,42,050 रुपये. ओके, त्यानंतर 24 कॅरेटचा 10 ग्रामचा भाव 1,54,970 रुपये. ओके, तर हा भाव आहे 24 कॅरेटचा. हा भाव 10 ग्रामचा भाव आहे. ओके, ताजा भाव आजचा. तर हे बघा आजचा 10 ग्रामचा आणि 1 ग्रामचा भाव तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली मी. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये संदर्भात माहिती दिली, 3,000 रुपये संदर्भात पण माहिती दिली आणि आता तुम्हाला 18 कॅरेट 1 ग्रामचा भाव 11,623 रुपये संदर्भातून अपडेट दिली. म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिल्या आणि जी काही नवीन माहिती आहे ती पण माहिती सांगितली. आता सोनं जरी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमचा सोनाराचा सल्ला जरूर घ्या किंवा तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये मी कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. फक्त या व्हिडिओमध्ये आजचे ताजे भाव सांगितलेले आहेत. आजचे भाव आले ते भाव सांगितलेले आहेत.
तर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमचा सोनाराचा सल्ला नक्की घ्या. ओके. ठीक आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची माहिती दिली जाते. त्यामुळे लाडक्या बहिणी आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघतात. तर बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर या व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा तिथे घंटीचं बेल आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक करा आणि ऑल अँड आर ते सिलेक्ट करा. म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. ओके, पाहता येतील. जसा व्हिडिओ मी टाकला तसा तुमच्यापर्यंत तो येईल. मग तुम्ही ते घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल अँड आर ते क्लिक केलं तर. ओके, चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तर लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला हे बघा शेअर करायचं राहून गेलं तर या व्हिडिओला शेअर पण करा. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमवणार आहे बहिणींनो. समजलं? चला ठीक आहे. लाडक्या बहिणींनो, आपण इथेच थांबणार आहोत इथे आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन द्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. या व्हिडिओला लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.